आजकालच्या धावपळीच्या आणि सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या माणसाला जेव्हा मातीची ओढ लागते, तेव्हा शेतीची सफर एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. नुकतीच मी अशा एका सुंदर कलिंगडाच्या शेताला भेट दिली आहे. शेतातून स्वतःच्या हाताने ताजी कलिंगडे तोडणे, तिथल्या मोकळ्या हवेत फेरफटका मारणे आणि शेतात बसून ती खाण्याचा जो आनंद मिळाला तो शब्दात मांडणे कठीण आहे. चला या सुंदर अनुभवाचा प्रवास आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जगूया. चहूबाजूला पसरलेली हिरवीगार वेलीची चादर आणि त्यावर डोलणारी मोठी गोल गब्बर कलिंगडे पाहून डोळे सुखावले. पालेभाज्या आणि वेलीवर पडलेल्या दवाच्या थेंबामध्ये मातीचा एक सुंदर सुवास हवेत रेंगाळत होता. पक्ष्यांचा किलबिलाट, शहरातल्या गाड्यांच्या हॉर्नपेक्षा पक्ष्यांचा तो किलबिलाट मनाला कमालीचा सुकून देत होता. शेताच्या बांधावर चालताना मिळणारा व्यायाम आणि तिथली शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घेताना आठवड्याचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. कलिंगड नक्की कधी तोडायचे याचे एक वेगळेच शास्त्र असते. कलिंगड पिकले आहे की नाही हे ओळखण्यासाठी ते हाताने वाजवून बघावे लागते. तर आवाज थपथप किंवा डबडब असा जड आला तर समजावे की कलिंगड आतून पूर्ण तयार झाले आहे. तसेच जमिनीला टेकलेला भाग हलकासा पिवळसर असावा लागतो. स्वतः तोडण्याचा आनंद. जेव्हा मी स्वतः एका मोठ्या वेलीवरचे ते जड थंडगार कलिंगड हाताने खुडले, तो क्षण खूप खास होता. आपल्या अन्नाचा उगम कुठून होतो आणि त्यासाठी शेतकरी किती कष्ट घेतात याची जाणीव मला आहे. कलिंगड तोडल्यानंतर आम्ही सगळे एका मोठ्या झाडाच्या सावलीखाली शेताच्या बांधावर खाली बसलो. कोणतीही चकचकीत डायनिंग टेबलची किंवा फॅन्सी सुरीची गरज तिथे नव्हती. कलिंगडाचे 2 तुकडे केले. आतला तो गर्द लाल रंगाचा गर आणि त्यातून वाहणारा रस पाहून तोंडाला पाणी सुटले. नैसर्गिक थंडगार चव. फ्रीजमध्ये न ठेवताही ते कलिंगडाच्या मातीच्या कुशीत असलेल्या कमालीचे थंड आणि गोड होते. हातानेच कलिंगडाची फोड धरून तो रस चेहऱ्यावर उडवत असताना खात असताना खाण्याची मज्जा काही औरच असते. निसर्गाच्या कुशीत बसून खाल्लेल्या त्या कलिंगडाची चव 5 स्टार हॉटेलमधील कोणत्याही डिशपेक्षा 1000 पटीने उत्तम असते. आपण बाजारातून सहज विकत घेतो त्या एका फळामागे शेतकऱ्यांचे 4 ते 5 महिन्याचे अहोरात्र मेहनत, पाण्याची व्यवस्था आणि खताचे नियोजन असते. रासायनिक प्रक्रियेपासून दूर थेट शेतातून मिळालेले फळ शरीराला सळसळती ऊर्जा आणि पाण्याचे भरपूर प्रमाण देते. आजच्या पिढीला फळे आणि भाज्या मॉलमध्ये नाही तर शेतात उगवतात हे प्रत्यक्ष दाखवणे गरजेचे आहे. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला? तुम्ही कधी शेतात जाऊन कलिंगड खाण्याचा अनुभव